तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण बघताय कौल महाराष्ट्राचा आपली चर्चा सुरू आहे। आज दिवसभरात सगळ्या जाहीर झालेल्या निकालांबद्दलची आणि अर्थातच मुंबई महापालिकेबद्दलची जिथे ऐतिहासिक निकाल लागलेला आहे 82 आणि 84, 82 भाजप 84 शिवसेना। भाजपने शिवसेनेचा गड उद्ध्वस्त केलेला आहे। आतापर्यंत 30-40 जागांनी मागे असणारी भाजप आता थेट शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावते कुठे मुंबईमध्ये। आपल्यासोबत आता नवीन पाहुणे सुद्धा चर्चेमध्ये सामील होत आहेत। आपल्यासोबत आहेत विश्वंभर चौधरी राजकीय विश्लेषक, त्यांच्या शेजारी प्रताप थोरात सर जे आलेले आहेत। याशिवाय हेमंत देसाई सुद्धा आपल्यासोबत आहेत आणि तिथे भाजपच्या बहुधा कार्यालयातून आपल्यासोबत आहेत विश्वास पाठक। विश्वास पाठक जी तुमचेही धन्यवाद आणि तुमचेही स्वागत चर्चेमध्ये। तुमच्याकडे मी येणार आहे त्यापूर्वी मी विश्वंभर चौधरींकडे जातो। विश्वंभर चौधरी जी, नागपूरच्या उपराजधानीपासून ते आणि तिकडचा आलेला एक माणूस मुंबईमध्ये सुद्धा स्वतःचं नाव दाखवतो आणि मुंबईमध्ये एवढं यश मिळवतो, कारण ही सगळी निवडणूक देवेंद्र फडणवीसांचा चेहरा दाखवून लढवली गेलेली आहे। हे एक स्थित्यंतर म्हणून तुम्ही कसं बघता शिवसेनेच्या दृष्टिकोनातून आणि महाराष्ट्र इन जनरल? दोन गोष्टी मला वाटतात त्यामध्ये। एक तर पहिलं की सर्व पक्षातले गुंड आयात करणं, म्हणजे देवेंद्रांवर अजून भ्रष्टाचाराचा कुठला आरोप झालेला नाहीये, पण मला त्यांच्यामध्ये राजकारणाबाबतीत महाराष्ट्राचा उद्याचा शरद पवार दिसतात की जसा जिल्ह्यातला सगळ्यात श्रीमंत माणूस हा माझ्या पक्षात असला पाहिजे, हा पवारांचा अट्टास होता। आता देवेंद्र एक्झॅक्टली तेच करतात असं वाटतं। पुण्यामध्ये तर सगळ्या पक्षातले गुंड त्यांनी आयात केले होते, पण ठीक आहे, लोक काही त्याला महत्त्व देत नाहीत। साधनशुद्धता वगैरे गोष्टी आता फार मागे पडल्या, त्याच्यावर आपण चर्चा नको करायला। मला असं दिसतं की ती एक स्ट्रॅटेजी त्यांची राहिली की जी सगळ्यांना आयात करण्याची। दुसरी मुंबईमध्ये महत्त्वाची स्ट्रॅटेजी राहिली किंवा महाराष्ट्रात की त्यांनी मोदी आणि शहाना प्रचाराला काही येऊ दिलं नाही भारतीय जनता पक्षाने इथल्या, ती फार चांगली स्ट्रॅटेजी राहिली। मोदी आले असते तर कदाचित डिमॉनिटायझेशन नोटबंदीचा मुद्दा लोकांच्या डोळ्यासमोर आला असता। मला असं वाटतं की फुल मार्क्स टू देवेंद्र फडणवीस। म्हणजे याचा अर्थ उद्धव ठाकरेंचं आव्हान होतं की मी दोघांना बघून घेईन, तर फक्त एकट्या आणि देवेंद्र फडणवीस म्हणाले तर पहिल्यांदा देवेंद्रला तर निपटा, मुझसे तो निपटो, तर ते निपटले, ते आव्हान पेलवलं गेलं त्यांच्याकडे। रादर मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी फार विचारपूर्वक ते आव्हान केलं होतं। ते केलं असताना मोदी जर खरंच आले असते तर कदाचित शिवसेनेच्या 10-15 जागा वाढल्या असत्या असं मला वाटतं। बरं थोराजी, याच्यामध्ये हे यश जे मिळालंय त्या यशामध्ये कोणी आनंद असा एन्जॉय करू शकणार नाही, शिवसेना नाही एन्जॉय करू शकणार। भाजपला आहे त्या बाबतीत आनंद आहे। जिल्हा परिषदामध्ये त्यांचे मला वाटतं 13 जागी जर अध्यक्ष बनणार असतील तर त्याचा निश्चितपणे त्यांना आनंद घेता येईल। मुंबईतला काय आनंद दोघांनाही एन्जॉय करता येणार नाही। बरं, मनसे एवढी जास्त आली नाही की शिवसेनेला थोडं बाजूला लावायचं आणि बीजेपीनं मनसेबरोबर हे करायचं, असंही नाही। बरं, कंपल्शन असं आहे की तुम्ही आता नीट वागा आणि जे काय समजा तुम्ही वर्ष 1.5 वर्ष एकत्र राहणार असाल, 2.5 वर्ष उरलेल्यापैकी, त्या 1.5 वर्षामध्ये तुम्ही जरा सांभाळून वागा, सभ्यपणानं वागा आणि लोकांना दरवेळेला टेकन फॉर ग्रँटेड जे आहे ते समजा पुढच्या वर्षी दिवाळीच्या दरम्यान ही युती तुटेल असं समजा आपण आज भाकीत केलं काय, त्यांना 6 महिने पाहिजे एकमेकाला मनमुक्त मोकळेपणाने शिव्या देण्यासाठी 6 महिने लागतीलच असेंब्ली इलेक्शनच्या आधी। तर तोपर्यंत तुम्ही काही रिझल्ट द्या, का दरवेळेला ही स्ट्रॅटेजी वर्क होईल असं नाही। बरं, लोकसुद्धा लक्षात घेतील की हे फक्त निवडणुकीच्या पुरते भांडतात, नंतर मलाई खाण्यासाठी एकत्रच असतात। हा एकच आहे, हा भाग महत्त्वाचा। दुसरा त्याच्यातला भाग आपण बघितला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण मुख्यमंत्री हा काय आता टचेबल नाही आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा तसा नाही आहे। आणि याचं कारण जर बघितलं तर इथली सत्यशोधक चळवळ जी आहे त्यावेळेला या चळवळीमध्ये 2 आंतरप्रवाह होते कालांतराने आलेले, की सत्यशोधक चळवळ ठेवायची का ब्राह्मणेतर चळवळ ठेवायची। त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळ या अंगाने त्याचा जास्त प्रचार झाला। एका कुठल्याही जातीला तुम्हाला असं अनटचेबल ठेवून तो मनुवाद तुम्हाला रिव्हर्स मनुवाद हा अर्थातच महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण मराठा मोर्चांच्या नंतर एक वादळ तयार झालं होतं, एक विचार तयार झाला होता की कदाचित हा ब्राह्मण मुख्यमंत्र्याला त्याच्या पदावरनं पदभ्रष्ट करेल, बाजूला करेल, पदच्युत करेल, इतका हा गंभीर असा फोर्स तयार होऊ शकतो। झालंय उलटच, प्रत्येक ठिकाणी उलट। पुण्यामध्ये प्रचंड मोठा मोर्चा झाला, तिथे भाजपची जवळपास बहुमतानं सत्ता येते। त्यामुळे थोरात म्हणतात हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे। मी विश्वास पाठकांकडे जातो। विश्वास पाठकजी, या सगळ्या यशानंतर मी मुंबईबद्दल पहिल्यांदा बोलणार आहे, कारण बातम्या अशा येत आहेत की तुम्ही म्हणजे भाजप मुंबईच्या महापौर पदासाठी आग्रही आहे। आता मला सांगा, 84 जागा शिवसेनेच्या 1 नंबरच्या असताना 82 जागावाल्या भाजपला कोणत्या अॅरिथमॅटिक किंवा साध्या अंकगणितानुसार महापौर पद मिळू शकतं, तुम्ही सांगा।
नाही, अशा प्रकारचं कोणची चर्चा किंवा निर्णय झालेला नाही आहे. या ज्या काही बातम्या आहे कपोलकल्पित बातम्या आहे. आत्ताच देवेंद्र फडणवीसांची प्रेस कॉन्फरन्स झालेली आणि त्यांनी हेच म्हटलं की आमची कोर कमिटी एकत्र येईल बसेल, कारण आमच्याकडे एक व्यक्ती निर्णय घेत असतो, कोर कमिटीच्या माध्यमातून तो निर्णय होत असतो. कारण महापौर कोणाचा बदल काय राहील याच्यावर अजून निर्णय झालेला नाही. मला याच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला जनतेचे धन्यवाद मानायचे आहे आणि एवढंच सांगायचं आहे की आम्ही हा कौल जो आहे जनतेचा हा नम्रपणे स्वीकारतो आहे. आणि गेल्या 6 महिन्यापासून जी घोडदौड चालू आहे BJPची महाराष्ट्रामध्ये, हेच दर्शवतं की केंद्रामधल्या आणि महाराष्ट्रामधल्या सरकारच्या ज्या काही पॉलिसीज आहेत त्या पॉलिसीजवर इथे एन्डोर्समेंट झालेलं आहे. अनेक प्रकारचे वेगवेगळे मतप्रवाह मांडण्याचा प्रयत्न केला, कन्फ्युजन क्रिएट करण्याचा प्रयत्न केला. मग ते डिमॉनिटायझेशन असो किंवा मराठा आंदोलन असो किंवा अनेक असे प्रश्न असो. मात्र जनतेने देवेंद्र फडणवीस आणि त्या सरकारवर पूर्णपणे आपला विश्वास व्यक्त केलेला आहे. मुंबईच्या बाबतीत एक विशेष बाब सांगू इच्छितो की मुंबईमध्ये गेल्या 20 वर्षामध्ये भाजपला 60च्या वर जागा लढता आल्या नाही. म्हणजे 2/3 मुंबईमध्ये आम्हाला आमचं संघटना तयार करण्यासाठी कधी संधीच मिळाली नाही. बरं, ती संधी आम्हाला पहिल्यांदा मिळाली. त्या पार्श्वभूमीवर 31 वरनं स्टेट अवे 82 वर जाणं ही फार मोठी जंप नाही. आहे. पण हा केवळ संघटना शक्तीचा फायदा होता का? दोन्ही ठिकाणी केंद्रात आणि राज्यात तुमची सत्ता होती, त्या रिसोर्सेसचा पण फायदा तुम्हाला मिळाला. कारण इकडे अतुल लोंढे होते किंवा तिकडे नीलमताई होत्या, त्या म्हणतात की भाजपला खरंच जागा मिळाल्या, पण त्याच्या मागे तुमची दोन्ही ठिकाणी असणारी सत्ता कारणीभूत आहे. नाही, हा थोडा रडीचा डाव झाला, रडीचं हे झालं, कारणं झाले. कारण डिमॉनिटायझेशन झाले. डिमॉनिटायझेशनमध्ये या सर्व लोकांनी ज्या प्रकारचं वातावरण निर्माण केलं की जणू काही नरेंद्र मोदींच्या नावावर एक मत देखील आम्हाला मिळणार नाही किंवा महाराष्ट्रामध्ये एक मत देखील मिळणार नाही. मात्र सातत्याने डिमॉनिटायझेशनच्या पिरियडमध्ये देखील ज्या प्रकारचं यश मिळालं आहे आणि भारतीय जनता पक्ष 4थ्या क्रमांकावरनं 1ल्या क्रमांकावर गेलेला आहे. मला वाटते आता तरी सुज्ञपणे डोळसपणे या गोष्टी स्वीकाराव्या आणि ज्या चांगल्या गोष्टी त्याला चांगलं म्हणायला शिकायला हवं. मी इकडे स्टुडिओमध्ये येतो. विश्वास पाठकांनी जे म्हटले तो मुद्दा घेऊन मी देसाई सरांकडे जाण्यापूर्वी मी पहिल्यांदा जाणारे मी विद्याताईंकडे. विद्याताई, डोळसपणे स्वीकारायला हवं, रडीचा डाव खेळू नका. कारण सगळ्यांचं, तुमचं, काँग्रेसचं, शिवसेनेचं पण म्हणणं आहे की सत्तेचा वापर केला म्हणून हे यश मिळालेलं आहे. तुम्ही हे मोकळेपणाने यश त्यांचं मान्य करणार का? हे मान्य करणार आहात का की भाजपचा प्रभाव शहरापासून ग्रामीण भागापर्यंत वाढतोय? नाही, म्हणजे डिमॉनिटायझेशन नंतर आता ह्या निवडणुकांमध्ये म्हणजे मोदींनी जे 50 दिवसाची मुदत दिली होती त्याच्यानंतर आता परिणाम दिसायला लागतील असं वाटलं होतं. पण जेवढ्या प्रमाणात दिसायला हवे होते तेवढे ते दिसत नाही आहेत. आणि शहरी भागामध्ये ज्या दोघांची भांडणं जी लावली होती, म्हणजे एकीकडे उद्धव ठाकरे आणि दुसरीकडे मुख्यमंत्री, एवढे दोघं एकमेकांवर जे आरोप प्रत्यारोप करत होते तेवढंच आपल्याला बघायला मिळत होतं. आणि इतर म्हणजे आम्ही काहीच करत नव्हतो का, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस, तर आम्ही आमचं ग्रासरूटवर आमचं काम चालू होतं. परंतु त्याला तेवढी पब्लिसिटी मिळाली नाही आहे. पण हे दोघंही मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे हे असल्यामुळे यांच्याच फक्त भांडणांना प्राधान्य दिलं होतं मीडियाने. आणि त्यामुळे कुठेतरी आमचं काम बाजूला पडलेलं आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसने नवी मुंबईमध्ये खूप चांगला विकास करून दाखवला. मुख्यमंत्री नुसत्या विकासाच्या गप्पा मारतात, पण खरा विकास करून दाखवला तो नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवडमध्ये. पिंपरी चिंचवडमध्ये इतका चांगला विकास झालेला असताना लोकांनी, मतदारांनी तो दुर्लक्षित केला आणि घाणेरड्या राजकारणाच्या बाजूने मतदारांनी आपला कल दाखवला. ह्याचं खरोखरच मला दुःख होतं आहे की एवढं भाजप गुंडांना आपल्या पक्षात घेत होतं. तिथे काकडे त्याच्या विरोधात काम करताना पुण्यामध्ये आपल्याला दिसत होते. हे सगळं असताना सुद्धा लोकांनी शेवटी भाजपच्या पारड्यात मतं टाकावीत. म्हणजे मला आता लोकशाहीला हे इतकं घातक वाटायला लागलेलं आहे की आमच्यासारखे जे चांगली कामं करणारे लोक आहेत त्यांच्या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं. आणि अशा प्रकारे ह्यांच्या भांडणामध्ये कोणाचं पारडं जड आहे आणि त्यांना ते निवडून येतील हे येणार नाही म्हणून अशा भीतीने जर मतदान होत असेल, म्हणजे जाहिरातबाजीवरती आता तुम्ही मुंबईच्या हायवेवरती जे होर्डिंग लागले होते, हा शब्द माझा, हा माझा शब्द आहे, माझा शब्द आहे. अरे काय शब्द आहे? एक तरी शब्द तुम्ही आल्यापासून पाळलाय का? म्हणजे असा प्रश्न आता मला पडलेला आहे. मी देसाईंना विचारतो, देसाईजी, राष्ट्रवादीच्या विद्यार्थ्यांचा लोकशाहीवरती विश्वास उडावा अशी परिस्थिती आजच्या या प्रचारांना आणि या सगळ्या प्रकारांना आणलेली आहे. याच्याकडे तुम्ही कसं बघता? तुमचा तरी विश्वास अजून कायम आहे का लोकशाहीवर? माझा पूर्णपणे विश्वास कायम आहे, त्याला काहीही धक्का पोचला नाही आणि मला हे बिलकुल पटत नाही. निर्विवादपणे, निखळपणे
हा जो विजय आहे तो मान्य केला पाहिजे. यापूर्वीच्या काळामध्ये काँग्रेसनी सुद्धा किंवा राष्ट्रवादीने सगळे जे विजय मिळवले ते संपूर्णपणे विशुद्ध मार्गाने मिळवले असं शपथवार कोणी सांगू शकेल का? तर तसं नाहीये. तेव्हा रडीचा डाव खरोखरीच खेळण्याची गरज नाही आजच्या दिवसामध्ये. आता इतके दिवस आपण प्रचारी बोलणं जे आहे ते सगळं ठीक आहे. आज असं मान्य करूया की सर्व मार्गांचा अवलंब करून भारतीय जनता पक्षाने पण विजय मिळवलेला आहे आणि आम्ही काँग्रेसपेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाही हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. मुद्दा असा की हे देवेंद्र फडणवीस यांचंच निर्विवादपणे यश आहे. महत्त्वाचं त्यांना श्रेय दिलं पाहिजे, याच बिलकुल शंका नाही. याचं कारण एक तर ते शहरामध्ये वाढलेले, त्यांना शेतीतलं काय कळतं, ग्रामीण भागातलं काही म्हणा तुम्ही, शेतीतलं काय कळतंय, अमुक काय कळतं, हे काही असलं तरी सुद्धा त्यांना स्वीकारलेलं आहे. त्यांच्याकडे प्रचार होता, साधन संपत्ती होती, हे आपण बोलून झालं. पण हे मिळालं की नाही यश त्यांना. आणि दुसरी गोष्ट अशी, पण देसाईजी आपण असं म्हणू शकतो, म्हणजे खरं तर मी विश्वंभर चौधरींना पण विचारला पाहिजे, दरवेळी जी एक टीका फार वेगळ्या अर्थानं राष्ट्रवादीकडनं किंवा काँग्रेसकडनं व्हायची की यांना भुईमुख खाली लागतं का वर लागतं माहित नाही, तर असं म्हणता येईल का की आता फरकच पडत नाही की ते भुईमुख खालू लागतं का वर लागतं, त्याला बाकीचे डेव्हलपमेंटच्या इन्फ्रास्ट्रक्चरची कामं कशी जमतात हे जास्त महत्त्वाचं आहे, त्याला मेट्रो कशी आणता येते हे महत्त्वाचं आहे. हे असं झालंय खरोखर? नाही, मला असं वाटतं की काही कळत नसेल तर कळून घेता येतं. त्यांना अवधी मिळाला आणि त्या काळात ते शिकले असतील असं आपण मानूया. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सुद्धा शरद पवार यांनी अशाच प्रकारची टीका केलेली होती. पण त्यानंतरच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी ग्रामीण महाराष्ट्र पिंजून काढला आणि त्यामध्ये ग्रामीण महाराष्ट्रामधल्या बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या. त्यांचा बेस वाढला त्यानंतरच्या काळात गेल्या 10-15 वर्षात. हे तर आपण मान्य करायला पाहिजे. विजेचं आंदोलन असेल, भारनियमनाचं आंदोलन असेल, बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या. तेव्हा ते काहीच केलं नाही असं नाही. शहराचे प्रश्न सुद्धा महत्त्वाचे आहेत आणि आता जे शहर जे आहेत ती ग्रामीण भाग त्याच्या अगदी आसपास आहे आणि अनेक ग्रामीण भाग जो आहे तो शहरामध्ये आला आहे. ग्रामीण भागातनं मोठ्या प्रमाणावरती शहरामध्ये स्थित्यंतर येतो. त्यामुळे ग्रामीण आणि शहर यांची सरमिसळ झालेली आहे आणि मुख्यतः शहर आता विस्तारणार आहेत. आणि इव्हन असंही सांगण्यात येत आहे की ग्रामीण भागामध्ये आम्ही शहराच्या सुविधा देऊ, त्या काही दिलेल्या नाहीत अजून, पण त्यांची गोष्ट तशी चाललेली आहे. पण हे जे काही बदलतं चित्र आहे, बदलती अर्थव्यवस्था आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाने असं स्वीकारलं की आता बा मोदींची लाट आहे, तर आता पटकन जे काही आपल्याला यश मिळवता येईल ते आता मिळवून घेऊया. म्हणजे शॉर्टकट्स, मग ते आयात गुंड सगळे घेतले, शंकाच नाही त्याबाबत, बिलकुल शंका नाही. एक तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा इम्पोर्ट व बेस अशी अर्थव्यवस्था एखादी असते की पटापट इम्पोर्ट करायचा आणि त्याच्या इम्पोर्ट आला की मग इथे इंटरनल कॉम्पिटिशन सुरू होते. लिबरलायझेशन झाल्यानंतर इम्पोर्ट्स वाढले, तशा प्रकारचा इम्पोर्ट त्यांनी केलेला आहे. आणि आता ते इम्पोर्ट झाल्यानंतर त्याचा जो चेहरा जो आहे तो सर्व इतर पक्षांसारखाच तो चेहरा आहे आता, असं आपण स्वीकारूया. त्यांनी सुद्धा ते म्हणत असतील की आमचं अजूनही शुद्ध चारित्र्याचे सगळे माणसं आहेत, पण तसं नाहीये बिलकुल. तो इतर पक्षांसारखा चेहरा आहे. तेव्हा याच्यानंतर त्यांचा परफॉर्मन्स जो आहे तो बोलेल. आता या विद्यार्थी आपण एक एक मुद्दे घेऊयात. मी विश्वंभर चौधरींकडे येतो फक्त थोडक्यात प्लीज. पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांनी काम केलं, राज ठाकरे म्हणतात नाशिकमध्ये आम्ही काम केलं, असं जर असेल किंवा पुण्यामध्ये जे काही काम केलं असेल राष्ट्रवादीने, तर का असं झालं हे शोधण्यासारखं आहे. कारण बाकीच्यांनी विकास केलाच नाही का असं म्हणता येणार नाही. तेव्हा त्यामध्ये कुठला मुद्दा हावी होईल लोकांवरती हा खरा प्रश्न आहे. विश्वंभरजी, आता हे सत्तेत तर आलेले आहेत, त्यामुळे आता काय होऊ शकलं असतं हा अलाहिदाचा मुद्दा आहे. केंद्रात भाजप, राज्यात भाजप, पुण्या महापालिकात भाजप, जिल्हा परिषदेत भाजप. आता भाजपला विकासाच्या दृष्टीने कोणते कारण सांगण्याचं एक्सक्यूज राहिलेलं आहे का यापुढे? कदाचित अजून सगळ्या ग्रामपंचायती आमच्या ताब्यात आल्या नाहीत, त्या आल्यानंतर आम्ही करू असंही म्हणलं जाण्याची शक्यता आहे. पण मुद्दा असा आहे की ॲब्सोल्यूट पॉवर लोकांनी दिलेली आहे. आणि मला असं वाटतं की हे जे महाराष्ट्रात जी सत्ता आली त्यामागे या 2 सत्ता कारणीभूत आहेत ना, की केंद्रातही राज्यातही आहे. आणि एक मुद्दा जो दुर्लक्षित करता येणार नाही, म्हणजे मला विद्याताई जे म्हणतात की, तर मला वाटतं की विद्याताईंना एक लक्षात ठेवायला पाहिजे की मॅक्सिमम गुंड हे भाजपाकडे राष्ट्रवादीतून आलेले आहेत ना. आज महाराष्ट्रात 2 नैसर्गिक पार्ट्या ज्या वाटतात, म्हणजे मोदी येतात आणि त्यांना पद्मविभूषणही पवारसाहेबांना देतात आणि पवारसाहेब म्हणतात आमचे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी भाजपामध्ये तसा गुणात्मक फरक करायला आपल्याला काही फार भाव नाही. गुंड आणले हे बरोबर आहे, पैसा तो मुद्दा माझा पैशाचा आहे. ज्या पद्धतीने पैसा वाहिला निवडणुकांमध्ये, म्हणजे मी तरी पुण्यात 25 वर्ष राहतो, मी कोणत्या महापालिकेत एवढे होर्डिंग नाही पाहिले जेवढे भारतीय जनता पक्षाने लावले. माझं असं म्हणणं आहे की सत्तेबद्दल त्यांचं अभिनंदन करताना आपण जनता म्हणून हे प्रश्न विचारले पाहिजेत की एवढा पैसा भारतीय जनता पक्षाकडे कुठून आला, जो पूर्वी कदाचित राष्ट्रवादीकडे असायचा. आणि राष्ट्रवादीला पैशाच्या बाबतीत तुल्यबळ फाईट जे भाजपा देतोय, गुंडांच्या बाबतीत देतोय,
मला असं वाटतं की मतदार म्हणून माझा एक हक्क आहे हे विचारण्याचा, बाबा तुम्ही एवढे पैसे कुठून आणताय हे एकदा लोकांना नाही, मतदारांना तरी अधिकार आहे का? ही सगळी चर्चा मतदानाच्या पूर्वी सुद्धा विश्वंभरजी आपण सगळ्यांनी चर्चांमध्ये केली, विविध चॅनल्सवरती केली की हा गुंड आला तसा आला, हा गुंड कसा आला तो कसा आला. तरी सुद्धा जर का मतदार मत देत असतील तर मतदाराला तरी अधिकार उरलाय का की तुमच्याकडे गुंड काय? नाही, मला असं वाटतं की मतदारात दोन वर्ग आहेत की जो पैसे घेऊन मतदान करणार आहे, या भूलभुलैयाला बोलणारा आहे, ॲडव्हर्टाईज पाहून करणार आहे, एक मतदार. पण दुसरा सज्जन मतदार वर्ग पण आहे ज्याला हे पक्ष खरं म्हणजे उत्तर देणं लागतात. पण आजकाल झालेलं असं आहे की संसद असो किंवा अगदी स्टुडिओ असो, काँग्रेस भारतीय जनता पक्षाला, भारतीय जनता पक्ष काँग्रेसला संबोधन करतोय. त्याच्या पुढे जी प्रचंड मोठी जनता आहे, निवडणुकीतल्या साधनशुचितेचं काय झालं वगैरे त्या प्रश्नावर आज कोणाला रस आहे असं मला वाटत नाही उत्तर द्यायला. भारतीय जनता पक्षाकडे त्याचे उत्तर पण नाही. एक्झॅक्टली. मी थोरातांकडे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा जातोय. मी आपल्यासोबत विश्वास पाठक आहे, त्यांच्याकडे. विश्वास पाठकजी, भाजप आता सर्वार्थानं सत्तेमध्ये आहे, सगळ्या ताकदीनं सत्तेसह आहे. आता अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करून दाखवायच्या आहेत. एवढी मुभा तर काँग्रेस राष्ट्रवादीला सुद्धा मिळाली नव्हती. आता मात्र तुम्ही ही कामांची कोणत्या प्राधान्य तुम्ही पूर्ण करून दाखवाल? तुमच्यासमोर शिवस्मारक वगैरे तर मुद्दे आहेतच 3,000 कोटीचे, पण इथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, त्यांना हमी भाव, इथल्या ग्रामीण आरोग्याचे प्रश्न असतील, असे अनेक प्रश्न आहेत. यांच्या बाबतीत आता तुमच्याकडे कुठले एक्सक्यूज राहणार नाहीये, तुम्ही कामासाठी तयार आहात का? नक्कीच हे जे अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न आहे, त्या प्रश्नांचं उत्तर आणि सोल्युशन हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतं. म्हणून 2 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाला राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये निवडून आणलेलं आहे. आणि 2 वर्षानंतर खूप चमत्कार घडणं असं अपेक्षित नाही आहे. मात्र आम्ही ज्या काही पॉलिसीज राबवलेल्या आहे, म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या असो, विकासाचं राजकारण असो, डेव्हलपमेंट असो, इन्फ्रास्ट्रक्चर असो, सिंचनाबद्दल आम्ही जे दूरगामी अशा काही पॉलिसीज दाखलेल्या आहेत, हे सगळे कामं लोकांना गावागावामध्ये दिसतात आहे. आणि त्याचे रिझल्ट्स यायला आता थोडासा वेळ लागणारच आहे. एकदम 2 वर्षामध्ये तुम्ही काय केलं आणि 2 वर्षामध्ये अजून तुम्ही काय करणार असं विचारण्यापेक्षा आम्ही जो काही मार्ग आता पत्करलेला आहे आणि जे काही कामं आता दिसायला सुरुवात झालेली आहे, त्या सर्व कामांवर केलेलं हे एन्डोर्समेंट आहे, एवढंच मी या माध्यमातून सांगू शकतो. असं म्हणतात विश्वास पाठकजी. थोरातजी, भाजपच्या कामाला मिळाली ही पोचपावती असं मानलं तर आपला जो सकाळपासूनचा मुद्दा चाललेला आहे, तर मग यापुढे शेतकरी आत्महत्या, हमी भाव, डिमॉनिटायझेशन, मराठा मोर्चा आरक्षण, ओबीसीचं आरक्षण, एकूणच दलितांवरचे अत्याचार, या सगळ्या मुद्द्यांना अर्थच उरत नाहीये. हे मोडस ऑपरेंडी कशी आहे वोटरची? वोटरला हवंय तरी काय? त्याला भाजप हवाय का? याच्यामध्ये याचं सरसकट आता यश आल्यानंतर आम्ही याच्यामुळं जिंकलं आपण हे काय खरं नाही. ते याचं ॲनालिसिस खूप नंतर बारकाईनं नंतर होईल, हे लगेच होणार नाही. की मुंबईमधला गुजराती जो मतदार होता, व्यापारी होता भाजपचा, तो समजा भाजपपासून किती दूर गेला आहे याचं नंतर त्यांना गणित येईल. आणि दुसरा त्याच्यातला भाग आहे की मुंबईमधला उत्तर भारतीय जो आहे की शिवसेनेचं आणि उत्तर भारतीयांचं तसं जमायचं नाही, तो एकदम वेगानं कसा भाजपकडे आलेला आहे, म्हणजे संजय निरुपमच्याकडे न जाता, याचाही सुद्धा त्या मतदारसंघावर नंतर ॲनालिसिस होईल. आत्ता डिमॉनिटायझेशनमुळं आम्हाला काही झालेलं नाही आहे, क्षती झाली नाही असं म्हणणं हे फार टू अर्ली होईल. बरं, ग्रामीण भागामध्ये एक भाग होता की आक्रोश होता, नोटबंदीमुळे आक्रोश झाला, शेतकरी तुम्ही भुईसपाट केलेला आहे, इथं मतं मिळाली म्हणून शेतकरी तुम्ही वाचला असं म्हणता येणार नाही. मूळ जे प्रश्न आहेत ते सुटलेले नाही आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, 4 वर्ष दुष्काळ पडलेला आहे, 5व्या वर्षी पीक तुम्हाला विकण्यासाठी आले आणि तुम्ही नोटबंदी केली, याला काय फार आर्थिक शहाणपणा म्हणता येणार नाही. तुम्ही त्याला आत्ता राजकीय शहाणपणा म्हणून किती लेबल लावा, याला तुम्हाला सिरियसली करावं लागेल. इकॉनॉमी जर 1% कमी होणार असेल तर 1,56,000 कोटीचं नुकसान संपूर्ण देशातलं संपत्ती निर्माण करण्याचं कमान होणार आहे. 16,800 कोटी रुपये लागले नोटा छापायला, कोणाच्या खिशातनं पैसा गेला. आणि आत्महत्याकडे एकीकडे लोक करतायत आणि तुम्ही तिकडं शिवाजी पुतळा, आंबेडकर पुतळा यासारखी हजारो कोटीचे प्रोजेक्ट घेत आहे. आणि त्याच्यातनं त्यांचेच जो सगळा नाडलेला वर्ग आहे, त्या नाडलेल्या वर्गाला, नाही रे वर्गाला याच्यातून काही देता येणार नाही का? त्याच्यामुळे याचं सुलभीकरण तुम्ही करू नका. एक्झॅक्टली, सुलभीकरण नक्की करू नका, त्यात तुमचा घात आहे. दुसरा भाग, तुम्ही केलं काँग्रेससारखं, तुम्ही गुंड आणले किंवा राष्ट्रवादीप्रमाणे जशी गुंडांच्या बराच त्यांचा हे होता, आणले गुंड, पण आणले म्हणून काय ते परमनंट नाही यश देत, सुरुवातीला देतील. आज राष्ट्रवादी आणि काँग्रेसची अवस्था काय, तुम्ही अनुकरण केलं म्हणजे तुम्ही
नंतर हेच गुंड वाढल्यानंतर हे तुम्हाला खातात. भस्मासूर तसा तुमच्या डोक्यावर हात करून तुमची राख रांगोळी करेल. त्यामुळं या टप्पे असतात, Exactly. इथून आलेले आहेत. त्याच्यामुळे खुशीत गाजरं खाण्याची कुणालाही वेळ नाही. आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं जर जमलं तर आपापसात एकमेकांचा किती करायचं राख रांगोळी याचंही बघा. तुम्हाला जर आयडियोलॉजीची लढाई वाटत असेल भाजप शिवसेना लांब ठेवायची तर तुम्हाला जरा सभ्यपणानं वागायला काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांना युती करताना करावं लागेल. एकमेकांचा दुस्वास केला तर अर्थात. हेच होणार आहे. सध्या तरी गाजराचा मगाशी उल्लेख झाला. सध्या तरी ज्याला गाजर गाजर म्हणून हिणवलं जात होतं देवेंद्र फडणवीसांच्या आश्वासनाला, ती गाजरं लोकांनी आवडीने घेतलेली आहेत. ती गाजरं प्रत्यक्ष खायला मिळो की नको, पण ती गाजर बाजारात आलेली आहेत आणि ती आमच्या समोर आहेत, ह्याचं सुद्धा लोकांना समाधान आहे. लोकांच्या मताचा आपल्याला आदर करावा लागेल. पण त्याच वेळी या सगळ्याचे पडसाद दूरवर किती पडणार आहेत? मुंबईच्या या भूकंपाच्या वेव्स तरंग दिल्लीपर्यंत जाणार आहेत का? रिजनल पार्टीचा काही कोॲलिशन होऊ शकतं का ज्याचा शिवसेना कदाचित भाग असेल? भाजप जर का एवढा ताकदवान झाला तर अन्य फोर्सेसचं काय? काँग्रेस राष्ट्रवादीच्या अस्तित्वाचं काय? शिवसेनेचं काय? या मुद्द्यांसही चर्चा सुरू राहील. पण तुर्तास आपण ब्रेक घेतोय. ब्रेकच्या नंतर आपल्याला बातम्या बघायच्या आहेत. सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपल्याला यानंतर बघायला मिळणार आहेत. त्यापूर्वी इथे थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.